नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कळण्याकुंड्याचे रोट दाखवले कानबाईचे। खानदेशमधला हा एक पारंपरिक सण आहे की जी नागपंचमीनंतर येणारा असतो आणि त्यातले मी रोट कसे करायचे ते सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत। आज आमच्या घरामध्ये जी कानबाई बसली, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की मी तुम्हाला कानबाईचं दर्शन नक्की देईन आणि कशी कानबाई घडतात किंवा कशी बसवतात ते सांगेन। असं सुंदर असं साड्यांचं मखर केलेलं आहे। कोणी मानता मानलेली असते किंवा नवस केलेले असतात त्यांचे हे 5 खोबऱ्याच्या वाटीचे नारळ त्याचं तोरण लावलेलं आहे। त्यानंतर सुंदर अशी लाइटिंग केली आहे, केळीच्या पानाने सजवलेलं आहे, मखर केले जसं आपण गणपती बसवतो त्याप्रमाणे। त्यानंतर अशी आमच्याकडे हातापायांची कानबाई आहे, पाहू शकतात तुम्ही। सुंदर असं तिचं रूप आहे, अगदी जशी बाई नटते तशी ती नटलेली आहे। बांगड्या, हार, दागिने, फुलांच्या माळा आणि सुंदर असं तिला घडवून बसवलेलं आहे। अशी दरवर्षी आमच्याकडे कानबाई बसते। तर अशी पाहू शकता तुम्ही, खाली कण्हेर आहेत, याला कण्हेर म्हणतात। हे पारंपरिक पद्धतीचे तांबे असतात, पंचधातूचे असतात। त्यावर आपले पारंपरिक जे देव असतात लग्नांमध्ये आपण पुजतो त्यांना, त्या देवांच्या माळा ठेवलेल्या असतात। बाजूला हत्ती आहे, देवीचा प्रसाद आहे, काकडी, लाह्या आणि घरातले देव ठेवलेले आहेत आणि असं पूजेचं सर्व साहित्य तयारी केलेली आहे। आता थोड्या वेळाने आरती होणार आहे म्हणून आरतीसाठी मस्त अशी निरांजन सजवलेली आहे, तुपांचे दिवे लावलेले आहेत। आणि पाहू शकतात खानदेशमधली अशी ही कानबाईचं प्रत्येकाकडे वेगवेगळी बसवली जाते, परंतु मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माझ्या घरातली कानबाई कशी असते ती दाखवलेली आहे। मस्त अशी पूर्ण अशी, आणि मग तिला दुसऱ्या दिवशी आज तिचं दर्शन पूजा होईल, आरती होईल। आज ती रात्रभर जागरण केलं जाईल, भजन कीर्तन केलं जाईल आणि उद्या तिला उठवलं जाईल। उद्या तिला पाण्यामध्ये बोळवायला नेतात असं म्हणतात। जसं गणपती आपण शिळवायला नेतो असं म्हणतात, तसं देवीला बोळवायला नेतील उद्या आणि मग उद्या तिचं विसर्जन होईल। जय कानबाई माता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतर खानदेशवासी म्हणजे ज्या कान्याकोपऱ्यात खानदेशवासी असतील ज्यांना माहीत नसेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही कळेल की आपल्या खानदेशमधली परंपरा कशी असते आणि कानबाई कशी असते ते तुम्ही नक्की दाखवा। सुंदर अशी नऊवारी साडी नेसलेली आहे तिला।